अधिक मास महात्म्य कथासार अध्याय पहिला. श्री नारायण नारद संवाद आणि श्रीकृष्ण पांडव भेट. श्री गणेशाय नमः. हे श्री विघ्नहर्त्या श्री गजानना, तुला माझे विनम्र भावे नमन असो. हे प्रथम पूजक, कोणत्याही कार्याच्या आरंभी तुझेच मंगल पूजन करून तुझा शुभाशीर्वाद घेऊन ते कार्य चालू केले तर ते निश्चितच निर्विघ्नपणे सिद्धीस जाते. हे वरदायका, माझी तुला हीच विनवणी आहे की मी तुझ्याच प्रेरणेने करू घातलेले हे लेखन कार्य तू सिद्धीस ने. हे माय सरस्वती शारदे देवी, तुला माझे नमन असो. तुझी कृपादृष्टी होताच काव्य स्फुरण होते. प्रतिभेला नवनवे कल्पनांचे पंख फुटतात. शब्दस्पंदेचे अमूल्य सहाय्य प्राप्त होते. हाती घेतलेले लेखन कार्य पूर्ण होते. त्यामुळे हे देवी, मी तुझे वंदन करून तुझ्या कृपाप्रसादाची मागणी करतो आहे. हे श्री सद्गुरू राया, तुमचे ते वर्णन मी काय करू. माझ्या हातून जे कार्य घडत आहे ती सर्व तुमचीच कृपा आहे. माझ्या लेखणीला तुमचेच वरदान आहे. तुमचा हा कृपा वरदहस्त असाच माझ्या मस्तकी राहू द्या. साधू, संत, भाविक भक्त आणि श्रोतेजन हो, तुम्हा सर्वांच्या रूपाने सन्मुख उभे असणाऱ्या जनता जनार्दनास मी विनम्र भावे वंदन करतो. त्या श्री नारायणाच्या कृपाप्रसादे मी त्याचेच हे गुणगान करण्याचा अल्प स्वल्प प्रयत्न करीत आहे. माझा असा पूर्ण विश्वास आहे की हे कार्य माझे हातून घडावे ती त्याची इच्छा आहे. करता करविता, लिहिता बोलता आणि रचना करविणाराही तोच आहे. येथे हे महात्म्य कथासार लेखनास मी हा केवळ एक निमित्त मात्र आहे इतकेच. असो, वेद महर्षी श्री व्यास ह्यांनी अनेक पुराणांची आणि उपपुराणांची रचना केलेली आहे. त्यामधील श्री बृहद नारदीय पुराण आणि पद्मपुराण या 2 पुराणांमध्ये अधिक मास अर्थात श्री पुरुषोत्तम मास याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जुन्या रचना या देव भाषेत म्हणजेच संस्कृत भाषेत केलेल्या आहेत. लोकांच्या मनातील ज्ञानाची जिज्ञासा लक्षात घेऊन आपल्याकडे त्या रचनांचे प्राकृत भाषेत लेखन झालेले आहे. त्याचा आधार घेऊन साध्या सोप्या भाषेत तो अध्यायावर सर्व कथाभाग इथे कथासार रूपाने देत आहोत. ज्याप्रमाणे बालकाचे बोबडे बोल माता पिता हे गोड मानून घेतात, त्याचप्रमाणे तुम्ही संत, श्रोते, वाचक आणि भाविक भक्तांनो याचा स्वीकार करा, अशी मी आपल्या चरणी नम्र प्रार्थना करतो आहे. महान पुण्य पावन पवित्र आणि लता वेली वृक्ष ह्यांनी बहरलेला फुललेला सृष्टीने नटलेला सुगंधित झालेला तो नैमिषारण्यातील तपोवनाचा भाग. त्या पवित्र अशा तपोवनामध्ये एक दिवस सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकांचे आगमन झाले. तेव्हा त्या आश्रम परिसरातील ऋषी, मुनी, मुमुक्षु, आर्त आणि जिज्ञासू अशा साधक भक्त भाविकांनी त्या सुतांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांना उच्चासनावर बसवून त्यांचे पाद्यपूजन आदर सत्कार करून मग त्यांना जिज्ञासू लोकांनी असा प्रश्न विचारला की सूत मुनिवर, आपण थोर आहात, पुण्यवान, भाग्यवान आहात, ज्ञाते आहात. तेव्हा आमची तुम्हास एक विनंती आहे की सर्वसामान्य जीवाचे कल्याण व्हावे, त्याला सुख शांती लाभावी, त्याच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात, त्याच्यावर भगवंताची कृपा व्हावी, पदरी पुण्य जोडले जाऊन त्याच्या प्राप्त नरजन्माचे सार्थक व्हावे, पतितांचा उद्धार व्हावा. यासाठी जर एखादा साधा सोपा उपाय, व्रत, पूजा असेल तर ती कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा श्रोत्यांचा तो प्रश्न ऐकून, ती विनवणी ऐकून सुतांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, श्रोते हो, या कलियुगात लोकांच्या कल्याणाचा, अधिक पुण्य पदरी जोडण्याचा जो एक सुयोग येतो तो म्हणजे अधिक मास, अर्थातच श्री पुरुषोत्तम मास. त्यांचे संदर्भात मी तुम्हास माहिती देतो, ती तुम्ही ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे देवर्षी नारद हे त्रैलोक्यात संचार करत करत भूलोकी आले. हिमालयाच्या परिसरातील गंगा नदीच्या तीरावर एक वदरिका नावाचे सुंदर असे तपोवन होते. तिथे ते आले. तो तपोवनाचा सारा परिसर सृष्टीशोभेने पूर्ण नटला होता. विशाल फुललेले वृक्ष, बहरलेल्या लतावेली, सुगंधित वारा, परस्परांतील वैरभाव विसरून स्वैर संचार करणारे पशुपक्षी अशा त्या रम्य वातावरणात अनेक ऋषी आणि तपस्वी लोकांचे आश्रम होते. त्यातच एक आश्रम होता महान तपस्वी आणि जितेंद्रिय अशा नारायण ऋषींचा.
देवर्षी नारद त्या आश्रमात आले. त्यांनी पाहिले की नारायण ऋषी हे एका वृक्षाच्या शीतल छायेत ध्यानमग्न अवस्थेत बसलेले आहेत. नारद मुनी पुढे झाले. त्यांनी आपल्या हातातील चिपळ्यांचा मंजूळ नाद केला. विणेवर स्वर झंकारले आणि नारायण असे म्हणून त्यांनी श्री नारायण ऋषींना विनम्र भावे नमस्कार केला. प्रिय भक्ताची ती हाक ऐकून नारायण ऋषी आपल्या भाव अवस्थेतून जागे झाले. त्यांनी डोळे उघडून समोर पाहिले. तो समोर नारद मुनी. कल्याणमस्तु असे म्हणून आशीर्वाद देत त्यांनी नारदांना त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा काहीशा संभ्रमित भावाने ते म्हणाले, हे नारायणा, अरे तू तर स्वतःच परब्रह्म आहेस, तूच ईश्वर आहेस. असे असताना तुला हे असे इथे येऊन तप करीत असल्याचे ते कारण काय? वास्तविक तूच परमात्मा, तूच ईश्वर असताना तुला असे तप करण्याची वेळ का आली? का आपला आदर्श पुढे लोकांनी गिरवावा, त्यांनी तप करावे, पुण्य पदरी जोडावे, म्हणून तर लोकांना तो भाग शिकवण्यासाठी तर तू असे करत नाहीस ना? कारण आता काळ बदलला आहे, युग बदलले आहे. पूर्वी कृतयुगात एका व्यक्तीच्या पुण्याईचा फायदा हा अनेक लोकांना मिळत होता, किंवा एकाचे पापकर्म हे तर अनेकांना भोगावे लागत होते. पण आता कलियुगात मात्र त्यात मोठा बदल झालेला आहे. आता ज्याच्या त्याच्या पाप पुण्याचा जो तो धनी आहे. एकाचे पाप किंवा पुण्य हे दुसऱ्याला वाटून घेता येत नाही. आपापले कर्मफळ भले बुरे हे ज्याचे त्यालाच भोगावे लागते. प्रपंच हा असार आहे, अशाश्वत आहे, जीवन क्षणभंगूर आहे. तरी पण माणूस हा याच संसार प्रपंचात आणि देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला असतो. विषयासक्त वृत्ती आणि सर्वस्वी दैवाधीन असतो. तेव्हा हे नारायणा, मानवाचे कल्याण होईल, त्याचा नरजन्म सार्थकी लागेल, त्याला हवे ते सुख समाधान शांती प्राप्त होईल असा जर एखादा उपाय असेल, व्रतपूजा दानधर्म करण्याची संधी असेल, तर कृपा करून आपण ती मला सांगा. देवर्षी नारदांचा तो जगकल्याणाचा प्रश्न ऐकून नारायण ऋषींना आनंद झाला. ते म्हणाले, बा नारदा, अरे तुझा हा प्रश्न फार चांगला आहे. त्यात तुझ्या लोककल्याणाचा जगदोद्धाराचा विचारसुद्धा मोठा दिव्य आणि थोर आहे. त्यामुळे मी तुला आता एका 3 वर्षातून एकदा येणाऱ्या पंचो मास फार पुण्यकारक आहे अशा श्री पुरुषोत्तम मासाची माहिती, त्या महिन्यात जी दाने करायची, ज्या पूजा व्रताचरण करायचे, जे भगवत पूजन करून पदरी पुण्य जोडायची, त्याची माहिती सांगतो. ती तू मनःपूर्वक ऐकून घे. त्यावेळी देवर्षी नारदांनी मोठ्या कुतूहलाने त्यांना विचारले, हे नारायणा, 3 वर्षांनी जो एक वाढीव महिना म्हणजे अधिक मास येतो, तोच ना हा महिना? मग या महिन्याला पुरुषोत्तम मास हे नाव का आणि कसे प्राप्त झाले? त्यावर नारायण ऋषी नारदांना म्हणाले, हा आणि असा जो प्रश्न तू मला विचारलास ना, तसाच प्रश्न श्रीकृष्णांनी जेव्हा पांडवांना या महिन्याची व्रताची तपाचरणाची माहिती दिली, त्यावेळी युधिष्ठिराने तसाच प्रश्न विचारला होता. काय? श्रीकृष्णांनी ही माहिती पांडवांना दिली होती का आणि कशासाठी? नारदांनी विचारले. त्यावर नारायण ऋषी नारदांना सांगू लागले, नारदा, माणसाचं कर्म हेच त्याच्या नाशाला कसं कारणीभूत होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडव. कौरव आणि पांडव ही खरे तर भावंड, पण कौरवांना सत्तेची लालसा तर पांडवांना सत्याचरणाची आवड. दुर्योधनास सत्ता, गादी, अधिकार, राज्यपद हवं होतं. तो त्यासाठी आसुसला होता. पांडवांना पदच्युत करायचे, हद्दपार करायचे, दूर पाठवायचे आणि आपण राज्यभोग उपभोगायचा हा त्याचा डाव. त्याने कपट नीतीचा आधार घेत युधिष्ठिरास तो द्यूताचा खेळ खेळायला भाग पाडले. त्या खेळात युधिष्ठिर एक एक करून आपले सर्वस्व हरवून बसला. द्वाशासनाने भर सभेत पांडवांची पत्नी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचे नीच कृत्य केले. कृष्णाने आपल्या नात्याची जाण ठेवत तो त्या कठीण परिस्थितीत गुप्त रूपाने तिच्या सहाय्यास धावला. त्याने द्रौपदीची लाज राखली. पण युधिष्ठिराच्या कर्माचे फळ म्हणून त्याच्या पदरी जो वनवास आला, जी भटकंती आली, जी उपासमार, हाल, अपेष्टा, कष्ट त्यांना सोसावे लागले, ते काही तो स्वतः ईश्वरी अवतार असूनही वाचवू किंवा टाळू शकला नाही. त्याने तसे केले पण नाही. त्याला कारण होते ते 5 पांडवांचे कर्म, त्यांचे फळ. पण तरीसुद्धा सत्याने वागत असताना, येणारे प्रसंग धीराने झेलत असताना कुठेतरी पांडवांना श्रीकृष्णाचा मोठा आधार होता आणि म्हणूनच श्रीकृष्ण हा मोठ्या प्रेमाने त्यांची विचारपूस करायला आपणहून काम्यक वनात जात असे. एकदा श्रीकृष्ण
पांडवांना भेटायला काम्यक वनात गेला. त्यांची करुण अवस्था, दैन्य हाल पाहून कृष्णास फार वाईट वाटले. त्यावेळी युधिष्ठिरासह सर्व पांडवांनी श्रीकृष्णास असे विचारले की, हे माधवा, आमच्या दैवयोगाने कर्माने आम्ही हे दुःख यातना भोगतो आहोत. पण हे सर्व दूर करणारा आमचे गेलेले राज्य, अधिकार, पद, वैभव, सुख आणि शांती परत प्राप्त होईल असा एखादा उपाय नाही का रे? यावर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरासह सर्वांना धीर देत आणि समजावणीच्या स्वरात म्हणाला, हे पहा, तुम्ही असे निराश हताश होऊ नका. हे पहा, आता लवकरच अधिक मास येणार आहे. हा महिना अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने या महिन्यात जी पुण्यदायक कर्मे, दाने, जप, पूजा करू त्याचे आपल्याला कितीतरी जास्त पटीने पुण्य देतो. या महिन्यालाच पुरुषोत्तम मास असेही नाव आहे. मी सांगतो ते व्रत, ती पूजा, ती दाने, ती कर्मे तुम्ही त्या महिन्यात करा आणि तुमच्या गतवैभवाचे पुन्हा मानकरी व्हा. श्रीकृष्णाचे ते बोलणे ऐकून युधिष्ठिराने श्रीकृष्णास विचारले, अरे पुरुषोत्तम, हे तर तुझे नाव आहे. मग ते नाव त्या 3 वर्षातून एकदा जास्त येणाऱ्या अधिकाच्या महिन्याला का कसे प्राप्त झाले? नारायण ऋषी नारदांना म्हणतात की, बाळ नारदा, तुझाही प्रश्न तोच आहे ना? मग त्या तू दोघांच्याही प्रश्नांचे भगवान श्रीकृष्णांचे उत्तर दिले तो कथाभाग आता आपण या पुरुषोत्तम मास महात्म्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ऐकूया.